गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज मी ॲज पर न्यू सिलेबस स्ट्रक्चरल ॲनालिसिसमधले युनिट नंबर 5 सांगणार आहे, जे आहे स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड. याच्यामध्ये मी तुम्हाला ज्या स्टेप फॉलो करायला लावणार आहे तेवढ्या स्टेप फॉलो करून यू विल गेट द आउट ऑफ मार्क्स इन दिस न्यूमेरिकल. आपण आधी काय करायचो, फोर्स्ड मेथड अप्लाय करत होतो. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट मेथड यूज करायची आहे. यात पण आपण फायनल मोमेंट इक्वेशन फाइंड करणार आहे. म्हणजे आपल्याला ऑल स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये मोमेंटच फाइंड करायचे आहे. फक्त इथं कसं आहे, दोन कॉम्बिनेशन आहे. एक आपल्याला कंपॅटिबिलिटी इक्वेशन ऑफ स्टिफनेस मेथडचा फॉर्म्युला वापरावा लागेल आणि देन यू कॅन अप्लाय द स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन. म्हणजे तुम्ही जे व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे, थिटा ए, थिटा बी, थिटा सी ॲज पर न्यूमेरिकल, त्या व्हॅल्यू तुम्हाला SD इक्वेशनमध्ये पुट करून तुम्हाला फायनल मोमेंट मिळणार आहे. तर आता बघत आहात तुम्ही. तर फर्स्ट काय, तुम्हाला फॉर्म्युला कॉम्पॅटिबिलिटी इक्वेशन SD + AM = AJ. एस म्हणजे काय, स्टिफनेस मॅट्रिक्स. जेवढे अननोन आहेत आपले इक्वेशन, जसं की किती स्लोप अननोन आहेत, म्हणजे थिटा, रोटेशन, त्याच्यावरून आपला मॅट्रिक्स डिसाईड होईल. तो 1/1, 2/2, 3/3 अप टू 3/3 येणार आहे पेपरमध्ये. D मीन्स काय, तुमचं अननोन जॉईंट डिस्प्लेसमेंट, म्हणजे काय, थिटा किंवा डेल्टा. AM म्हणजे काय, तुमचं फिक्स एंड मोमेंट ॲट पर्टिक्युलर पॉईंट. म्हणजे जे आपलं तुमचे न्यूमेरिकल आहे, आपण याच्यात काढत होतो फिक्स एंड मोमेंट, त्या फाईंड करायच्या. AM कुठे अप्लाय होणार आहे, फक्त जॉईंट मेंबरलाच अप्लाय होणार आहे. AJ म्हणजे काय, एक्सटर्नल मोमेंट. त्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सगळं हे थिटा काढून झाला की नंतर तुम्हाला स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन आहे, MAAB = MFAB + 2EA/L ट्वाइस थिटा A + थिटा B + 3 डेल्टा/L. ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आणि देन यू विल गेट द फायनल मोमेंट. स्टेप्स मी तुम्हाला सांगते. स्टेप नंबर 1 फॉर ॲनालिसिस ऑफ स्टिफनेस. फर्स्ट, फाइंड अननोन रोटेशन, म्हणजे हाऊ मेनी थिटाज आर अवेलेबल. सेकंड, फाइंड फिक्स एंड मोमेंट. देन फाइंड AM. फाइंड S matrix. Put in all value in compatibility equation. S × D + AM = AJ. And then apply SD equation and you will get the final moment. ओके, या पद्धतीने आपल्याला स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड सॉल्व करायची आहे. सर्वात सोपं आहे. मी तुम्हाला काही ट्रिक्स देणार, तेवढंच अप्लाय केल्या तर तुम्हाला एनी टाईप ऑफ न्यूमेरिकल तुम्ही इझिली सॉल्व करू शकतात. ओके, थँक्स यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी न्यूमेरिकल घेणार, एक सिम्पल 1/1, 1 अननोन, 2 अननोन, 3. मोर दॅन 3 नाही आहे पेपरमध्ये, म्हणून अप टू 3 घेणार आहे. थँक्यू.